नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये स्वामी फिल्म प्रोडक्शनचे दिग्दर्शक निर्माता श्री पोपटराव जाधव आलेत. ते या क्षेत्रात कसे आलेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार भंडारी साहेब. तर जाधव साहेब, तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये कसे काय आलात? मी याच्या आधी व्यवसाय करीत होतो अच्छा. आणि मला पहिल्यापासूनच कला क्षेत्राची आवड होती. त्याच्यानंतर बुवा मी एक जणाच्या वेब सिरीज मध्ये पहिलं काम केलं, पण काम करीत असताना ती आपल्याकडून पैसे घेत होते. अच्छा. मग हे मी विचार केला बुवा हे कलाकाराला पैसे दिले जाते, की आपण काम करून आपल्याकडून पैसे घेते, मग याची निर्मितीच आपण केली तर काय फरक पडा. अच्छा. आतापर्यंत तुम्ही किती शॉर्ट फिल्म? आतापर्यंत माझे 20 एक वेब सिरीज तयार झालेले आहे. दर गुरुवारी आणि दर रविवारी एक वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीसाठी सोडित आहे. सिरीजचा विषय साधारण काय असतो? कशावर तुम्ही, म्हणजे कन्सेप्ट काय असते तुमची साधारण? जसे कीर्तनकार व समाजाची जागृती करतात, जनजागृती, तशी मी वेब सिरीजच्या माध्यमातून समाजाची जनजागृती करतो. अच्छा. याच्यात कुठले कुठले विषय येतात? विषय आता शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार भाव नाही. अच्छा. मग शेतकरी शेतीमालाला कसा वैतागतोय बाबा, तरुण पोरांना नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्यांचे जे शिकलेल्या पोरी व थर्ड क्लास पोरांच्या बराबर पळून जायला लागल्या त्याच्यावर कंटेंट करतो. किंवा मग चांगल्या घरातल्या पोरांना पोरी भेटत नाही नोकरी नसल्यामुळं. शेती आहे, आज शेती शेतकरी पोरगी द्यायला तयार नाही, शेतकऱ्याच्या मुलीला पोरगी. मग याच्यावर मी कन्सेप्ट करून समाजाची जनजागृती करतोय. जे सगळ्या ज्या काय तुमचे साधारण विषय असतात ते समाजासाठी पूरक असे अशा प्रमाणे. बाकी मारामारी किंवा लव प्रेम प्रसंगाचे नाही केले? ते नाही काय करू. अच्छा. पुढं ते काय करायचा विचार आहे का? बघू आता समाजाला कसं काय रिस्पॉन्स देतोय समाज, काय समाजाला आवडत आहे. समजा समाजाला लागत गुलाबजाम खायला ना आपण करायचे लापशी भात आमटी, त्याचा उपयोग नाही ना. गुलाबजाम लागत ते गुलाबजामचं जेवण दिलं पाहिजे. बरोबर. मग विनोदी क्षेत्रामध्ये काय केलं का तुम्ही? विनोदी कंटेंट 2-3 केले होते, पण ते काय प्रेक्षकांना आवडले नाही, ते आपल्या चॅनलला चालले नाही. त्याच्यानंतर विनोदी कंटेंट करायला सोडून दिले आपण. इमोशनल कंटेंट जास्त चालत आपल्या चॅनल. तुमचं चॅनल चालू करून किती दिवस झाले? चॅनल चालू करून 3 महिने झाले. म्हणजे आत्ताच चालू केले. किती सबस्क्रायबर आहे? मला 1500 सबस्क्रायबर आहे. चांगले. 1500. अजून दुसरं काही वेगळ्या विषयावर बनवायचं काय पुढचं फ्युचर मध्ये काय? मी माझ्या फ्युचर मध्ये ना गुरुदत्तांची सेवा करतो. नवनाथ गुरुदत्त स्वामी समर्थ. मग त्यांचं मला एक वेब सिरीज करायचं चालले. पूर्ण दिवस गेला तरी चालेल, पण एक वेब सिरीज जीवनात व त्यांच्यावर करायची आपल्याला. एक त्यांची सेवा करतोय म्हणा. हे तुम्हाला कसं काय वाटतंय? त्यांच्यावर तुम्ही सिरीज करणार म्हणजे त्यांच्या जीवनावर करणार का त्यांच्या भक्तांना आलेल्या अनुभवावर करणार? त्यांच्या भक्तांना काय काय अनुभव आले ते अनुभव आपण दाखवणार आहे. अच्छा. मग त्याचे भाग तयार होतील ना वेगवेगळे. म्हणजे भाग समजा number एखादा 1, मी part समजा 1, part 2, part 3. समजा मी जर भक्त दाखवला तर एका एपिसोड मध्ये फक्त माझंच येणार ना, मला काय अनुभव आला. असे एपिसोड तुमचे तयार होतील, तर ती वेब सिरीज झाली. अच्छा. अजून अल्बम वगैरे ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट? अल्बम कधी भविष्यात तयार करणार गाण्यावर वगैरे? गाणे मी 4 गाणे केलेत. अच्छा. म्हणजे ते युट्यूबला टाकलेले? 2 गवळणी केलेत. अच्छा. एक संघर्ष योद्धा म्हणून गीत तयार केले. त्याच्यानंतर एक नवनाथांच्या गीत तयार केले. अच्छा. म्हणजे मला गायनाची आवड आहे, अभिनयाची आवड आहे. त्याला कसा रिस्पॉन्स आला पब्लिकचा तुम्हाला? चांगला रिस्पॉन्स. चांगला रिस्पॉन्स. भविष्यात काय करणार आहे अल्बम साठी, गाण्यासाठी? भविष्यात आता गाण्याकडे काय लक्ष नाही. आता सध्या हे वेब सिरीज जास्त लक्ष केंद्रित केलं. अच्छा. खूप खूप बरं वाटलं आज तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिल्या आणि मन मोकळेप्रमाणे बोलल्या. खूप आनंद झाला. नमस्कार. तर स्वामी फिल्म प्रोडक्शनचे दिग्दर्शक आणि निर्माते श्री पोपटराव जाधव यांची मुलाखत आता आपण पाहिली. त्यांनी त्यांच्या प्रत्येक एपिसोडमध्ये समाजाला पोषक असे विषय घेऊन त्यांनी आजपर्यंत शॉर्ट फिल्म तयार केले. या शॉर्ट फिल्म दर रविवारी आणि गुरुवारी सकाळी 8 वाजता यूट्यूबवर येतात. तर ज्याने कोणी यांना सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि न चुकता
दर गुरुवारी आणि रविवारी सकाळी 8 वाजता त्यांचे एपिसोड पहा. धन्यवाद.